आता नफा तोट्याचाच आपण पुढचा प्रकार पाहूया, टाईप नंबर 4, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना डबल डिस्काउंट किंवा दोन प्रकारचे, एकदा किंमत वाढ आणि एकदा किंमत घट असं तुम्हाला अल्टरनेट दिलं जाईल. मग आता तो प्रकार आपण नेमका बघूया. पहिला प्रश्न सगळ्यांच्या समोर, त्यात त्याने असं म्हटलं की एका दुकानदाराने 4,200 रुपयाच्या एका सूटवरती, एक सूट म्हणजे आता ही काही डिस्काउंट नाही आहे, तो सूट म्हणजे एक वस्तू आहे वरती, सूट आहे, ठीक आहे. त्या सूटवर प्रथम 20% सूट दिली, ठीक आहे. त्याने काय केलं, 20% त्याने सूट दिली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, पुन्हा 30% सूट दिली. मग तिथं डबल डिस्काउंटचा प्रश्न, याला डबल डिस्काउंट असं म्हणतो आपण, ठीक आहे. मग त्याने असं म्हटलं तर त्या सूटची विक्री किंमत किती होईल, ठीक आहे. तर आपण काय शिकलो होतो, तो फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. आपण फॉर्म्युला शिकलो होतो काय, की नवीन किंमत इज इक्वल्स टू जुनी किंमत गुणिले आपण शिकलो होतो इथे 100/100. आणि आपण काय करायचो, हा जो वरचावाला 100 आहे आपण त्या 100मध्ये चेंजेस करायचो, याच्यात आपण बदल करायचो, करेक्ट. आता याच्यात काय झालंय, यात प्रथम 20% सूट दिली आणि त्यानंतर 30% सूट दिली, असं त्याने डबल डिस्काउंट दिलेलं त्याला, ठीक आहे. मग आपण काय करायचं, हे आणखीन एक याच्यामध्ये वाढवायचं, म्हणजे परत एक काय करायचं, परत एक 100/100 करायचा. आणि म्हणजे याचा अर्थ काय, की आपण याच्यामध्ये डबल डिस्काउंट देतोय किंवा डबल चेंजेस करतोय, ठीक आहे. जेवढे आपण चेंजेस करणार तेवढे 100/100 पुढे वाढवत न्यायचे, ठीक आहे. म्हणजे हे एकदम साधं झालं. समजा नाही, पहिले 20% सूट दिली, मग 30% सूट दिली, परत त्याने 10% वाढ केली किंवा 10% सूट दिली, तर आपण अजून एक 100/100 करून तो तिसरा चेंज तिथे वरच्या 100मध्ये दाखवायचा. आता सध्या तरी त्याने फक्त 2 चेंजेस दिलेत, की बाबा ती जुनी किंमत काय होती त्या सूटची, 4,200 रुपये होती. मग 4,200 रुपयाच्या सूटवर त्याने प्रथम 20% डिस्काउंट दिलं, 20% त्याने लेस केले. तर आपण काय करणार, ह्या 100मध्ये, इकडच्या 100मध्ये 20% तुम्ही लोकांनी कमी करायचे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, पुन्हा त्याने 30%ची सूट दिली. म्हणजे त्याने इथं काय करायचं, इथं त्याने 30%ची सूट म्हणजे इथं -30% करायचं. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे की जेवढ्या जास्त सूट किंवा जेवढ्या जास्त इन्क्रीमेंट वाढतील तेवढ्या आपण 100/100 ते वाढवून टाकायचे. एवढाच चेंज झाला पाठीमागच्या टाईपमधल्या फॉर्म्युल्यामध्ये, ठीक आहे. आणि मग आता आपल्याला ज्या काही किमती त्यांनी विचारल्यात त्यात आपण किमती आता काढताना, जुनी किंमत काय, त्या सूटची जुनी किंमत आहे 4,200 रुपये. मग इथं आपण 4,200 असं लिहून टाकायचं. त्याला गुणिले काय, तर पहिल्यांदा त्याने 20% सूट दिली, मग 100तून 20 कमी करायचे, तिथे किती बनला, तो 80 बनला, तिथे बनला 80/100 गुणिले. मग त्याने परत काय केलं, त्याने पुन्हा 30%ची सूट दिली. म्हणजे ही जी काही किंमत येईल त्याच्यावर त्याने 30% सूट दिली. तुम्ही चुकून असं करू नका, आधी 20% सूट आणि मग 30% सूट, म्हणजे 30 आणि 20 50 झालं आणि 50% सूट, ॲब्सोल्युटली रॉंग येते. तसं केलं की उत्तर चुकीचं येईल. मग पहिल्यांदा 20% सूट दिल्यानंतर जी काय अमाऊंट होते तर ही जी अमाऊंट होणार, आणि त्या अमाऊंटवरती त्याने परत 30% सूट दिली. तर तुम्हाला असं कन्झिक्युटिव्ह डिस्काउंट दाखवावं लागेल, लक्षात घ्या. मग परत 30% सूट म्हटल्यानंतर इथे येईल 100तून 30 गेले 70 आणि इथे येईल 70/100. हे अशीच मांडणी तुम्हाला करावी लागेल. आणि हे झाल्यानंतर फक्त एका स्टेपमध्ये आता फक्त कॅल्क्युलेशन राहतं, तेवढं तुम्हाला लोकांना सॉल्व्ह करायचं आहे. तर इकडचे 2 शून्य, ह्या 2 शून्यांना कॅन्सल करून टाकायचे, ठीक आहे. शून्य कॅन्सल करणं सगळ्यात सोपं. एखाद्या म्हटलं असं शून्य कॅन्सल होत नाहीत तर काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं गुणाकार करून घ्यायचा. आणि जेवढे भागिलेमध्ये 100वर शून्य असं, म्हणजे 1 शून्य असतील किंवा किती शून्य असतील तेवढं घर आपण काय करायचं, मागे जायचं. पण तशी गरज पडत नाही, जनरली क्वेश्चन्समध्ये शून्य वगैरे उडत असतात, हे लक्षात घ्या. हे 2 शून्य कॅन्सल गेले, तर इकडचा ह्या शून्याला हा शून्य गेला आणि या शून्याला आपण इकडचा शून्य कॅन्सल केला. जे उरलं ते मी परत लिहून घेतो. इथे 42 राहिला, इथे 8 राहिला आणि इकडे काय राहिला, 7 राहिला. बस यांचा गुणाकार करायचा आहे. टप्प्याटप्प्यात करा, एकदम साधा सरळ गुणाकार असणार आहे. त्यामध्ये इथं 8 गुणलं, 8 दुने 16चा 6, हातचा आला किती, तो 1, मग 8 चोक 32 आणि किती आला, तो 33 आला. इथं 336 बनलं. परत गुणिले 7 अजून बाकी आहे. मग आता त्याला 7ने गुणायचं. मग 7 गुणलं, 7 सकून 42, शेवटला 2 येतोय. मग आपण एकदा असंही बघू शकतो की शेवटला 2 वाला ऑप्शन कोण आहे. इथं शेवटला 0, शेवटला 0, शेवटला 0 आणि शेवटला 2. तर उत्तर आपलं हेच असणार आहे. तरी पण आपण व्हेरीफाय करूया, ठीक आहे. सो आपण इथे 7ने गुणताना 7 सकून 42, 2 हातचा आला 4, ठीक आहे. मग इथं 7 7 त्रिक 21, 21 आणि 4 आपण ॲड केला, तिथं बनला 25, 25चा 5 हातचा आला 2, मग परत 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती आलं बाबा, तो 23. तर आपलं उत्तर काय आलं इथं 2352, जे आपलं परफेक्ट आहे पर्याय नंबर 4 मध्ये. मग ही तुम्हाला नवीन किंमत जी मिळाली त्यालाच म्हणायचं विक्री किंमत. मग ही असेल आपली विक्री किंमत म्हणजेच आपली नवीन किंमत किंवा त्याला आपण म्हणतो अंतिम किंमत 2352 रुपये मात्र, ठीक आहे. या पद्धतीने आपण करायचं. म्हणजे स्टेप किती लागल्या, फक्त 1 2 3 स्टेप लागल्या, त्यात पण 1 2 स्टेप कॅल्क्युलेशनच्या आहेत, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चलो आता नेक्स्ट पुढे आलो आपण. आता ह्यात तुम्हाला ह्या प्रकारामध्ये हा जो तुम्हाला लोकांना पुढचं गणित विचारलंय त्यात किंमत दिलीच नाही वस्तूची. त्याने काय म्हटलंय, एका दुकानदाराने एका वस्तूवरती, आता त्या वस्तूची किंमत तुम्हाला दिली नाही, फक्त एवढंच म्हटलंय प्रथम 30%ची सूट दिली. त्याने आधी काय केलं, 30%चं डिस्काउंट दिलं आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, 20%ची किंमत वाढ केली, किंमत वाढवली.
ठीक आहे. आणि मग विचारले असं केल्यास त्याला होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती. आता पहिली गोष्ट आहे, व्यवहारामध्ये शेकडा नफा होतो का तोटा होतो हे तोंडी लवकर कळत नाही लोकांना. मग आपण थोडं काय करूया, बाबा शेकडा नफा तोटा याला कसं काढायचं. आपण पहिली गोष्ट, यात तुम्हाला किंमतच दिली नाही वस्तूची. मग वस्तूची किंमत दिली नसेल तर तुम्ही काय करायचं, त्या वस्तूची जी काही मूळ किंमत आहे त्या मूळ किमतीला तुम्ही लोकांनी 100 रुपये मानायचं. काय मानायचं, 100 मानायचं. आणि ती मूळ किंमत समजा 100ची वाढली तर जेवढी वाढली तेवढा नफा झाला. जर 100तून काहीतरी घटलं तर तेवढा काय झाला, तोटा झाला. बस एवढंच काम करूया आपण. आणि आपला जो फॉर्म्युला आपण तोच वापरणार आहे. तो फॉर्म्युला काय आपला, की नवीन किंमत इज इक्वल्स टू जुनी किंमत. जुनी किंमत म्हणजे लक्षात घ्यायचं ही मूळ किंमत. आता ही जुनी किंमत आपण 100 रुपये मानून जायचं. ठीक आहे. एखाद्या माणसं 100च का मानलं, तर 100 मानलं की 100तून होणारा जो काही वाढ किंवा घट आहे ते तोंडी कळू शकतं. जर तुम्ही ते 110, 120, 150 मानलं तरी उत्तर येणारच आहे आपलं. मग परत तुम्हाला ते सोडत बसावं लागेल शेकडा नफा शेकडा तोटासाठी, हे लक्षात घ्या. पण 100 मानले की 100त होणारा चेंज म्हणजे नफा किंवा तोटा ते लगेच कळतं आपल्याला. ठीक आहे. सो नवीन किंमत इक्वल टू जुनी किंमत गुणिले आपण इथे लिहित असतो 100 भागिले 100. जर फक्त त्याने एकतर वाढ केली किंवा डिस्काउंट दिलं तर, ते पण एकदा केलं तर, पण हिने काय केलं, दोनदा केलं. याने एकदा 30% सूट दिली आणि मग त्याने 20% किंमत वाढवली. मग आपल्याला असं दोनदा सक्सेसिव्ह 2 टाइम्स आपल्याला लिहावं लागेल 100 भागिले 100. ठीक आहे. आणि मग इकडच्या 100मध्ये एक बदल आणि ह्या दुसऱ्या 100त बदल. मग ते बदल काय आहेत नेमके, तर ते बदल प्रश्नात दिले तुम्हाला. पहिल्यांदा दिले 30%ची सूट, मग दिले 20%ची किंमत वाढ. या ठिकाणी 30%ची सूट म्हणजे इथे -30% लक्षात ठेवायचं. आणि नंतर 20%ची किंमत वाढ म्हणजे काय, इथं +20%. म्हणजे किंमत वाढवली तर प्लस करायचं, कमी केली डिस्काउंट दिलं सूट दिली तर मायनस करायचं. एवढंच करायचं. मग आता आपल्याला जुनी किंमत आपल्याला दिली नव्हती, मग आपण किती मानली, आपण जुनी किंमत म्हणजे मूळ किंमत आपण 100 रुपयांची मानली. ठीक आहे. मग आपण ह्या जुन्या किमतीवरती ह्या 100 रुपयावरती आता पहिल्यांदा 100वरती पहिले 30% कमी करा. किती आलं तेव्हा इथे 70 आला. मग ते 70 भागिले 100 झालं. गुणिलेमध्ये या 100मध्ये इथे 20% वाढले, म्हणजे 100त 20% वाढले म्हणजे काय झालं, ते 120 झालं. 120 भागिले 100. बस इतका आपण तर बेसिक करू शकतो. 30% घटले म्हणजे 70 भागिले 100 झाला तो. 20% वाढले म्हणजे 120 भागिले 100 झालं. वाढ असेल तिथं वाढवायचं, घट असेल सूट असेल तिकडे कमी करायचं. ठीक आहे. आणि आता याला आपण सॉल्व्ह करताना या 100ला 100 कॅन्सल होतो म्हणून 100 मानायचा, म्हणजे एक 100 तर कॅन्सल फुकटमध्ये होऊन जातो, हे लक्षात घ्या. आणि आता जे काय उरलं आहे त्याच्यामध्ये या शून्याला हा शून्य कॅन्सल करा, या शून्याला इकडचा शून्य कॅन्सल करा. आणि मग आता आपलं जे काय राहिलं आहे त्याच्यामध्ये आपण यांचा गुणाकार करायचा. कशाचा गुणाकार, 7 आणि 12चा गुणाकार. सो 12साठी इथं 84 असं आलं. तर आपल्याला नवीन किंमत काय मिळाली, तर आपल्याला नवीन किंमत ही मिळाली किती, तर 84 रुपये. तर आपण डायरेक्ट काय करायचं, आता फॉर्म्युला शेकडा नफा तोटाचं वापरू नका. का, तुम्हाला डायरेक्ट काय कळतंय की 100 रुपयाची वस्तूची किंमत आता 84 झाली. नीट आहे का सगळ्यांनी, की आधी त्या वस्तूची किंमत होती 100 रुपये, त्या 100ची किंमत ही आता 84 झाली. म्हणजे याच्यामध्ये 100चं 84 बनलं म्हणजे घट झाली का वाढ झाली, तर घट झाली. तर 100 आणि 84 मध्ये आपण जर फरक पाहिला तर फरक येतो फक्त 16%चा. आणि ही घट झाल्यामुळं इथं -16% दाखवा आणि मायनस इंडिकेट करतं काय, तर इथं त्याला तोटा झालेला आहे. इथं काय झालं, त्याला तोटा झाला आहे. तर मायनसमध्ये आलं तर तोटा आणि जर प्लसमध्ये आलं तर नफा. तर याच्यामध्ये त्याला 16%चा तोटा झाला. इतकं सिंपल आहे ते. सो आपला पर्याय क्रमांक असणार आहे 3. याला आणखीनही काही मेथड आहेत, परंतु ही मेथड सगळ्यात बेस्ट आहे. ज्यावेळेला किंमत दिली जात नाही तेव्हा तुम्ही किंमत 100 रुपये मानून ते उत्तर काढायचं. हे अजून जास्त सोपं होऊन जाईल आपल्याला, हे लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर आता पुढचं गणित आपण पाहूया. आता पुढचं गणित काय दिलं बघा, की एका वस्तूवर प्रथम 25% सूट दिली आणि नंतर 25% वाढ केली. ठीक आहे. प्रथम 25% सूट दिली, नंतर 25%ची वाढ केली. आता ह्याला एक दुसरी शॉर्टकट आहे, दुसरी मेथड आहे, पण ती घेण्याच्या आधी आपण आत्ताच्याच मेथडने गणित सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर त्याने विचारलं, तर या व्यवहारात होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती. आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. ठीक आहे. मग आपण काय करूया, जी काय मूळ किंमत आहे, जी काय जुनी किंमत आहे ती आपण 100 रुपये मानू आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण ह्या 100मध्ये काय काय चेंजेस होतात आपण ते एकदा बघूया. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला काय, बस फॉर्म्युला म्हणजे नवीन किंमत इक्वल्स टू तोच फॉर्म्युला. नवीन किंमत इक्वल्स टू काय, तर ती जुनी किंमत गुणिले ते 2 100 लिहून टाकायचे. 100 भागिले 100 पहिल्या कशासाठी, डिस्काउंटसाठी. आणि परत एक 100 भागिले 100 कायसाठी, तर त्याने दिलेल्या त्या वाढीसाठी. आणि मग त्याच्यामध्ये इथं बदल होईल आणि इथं एक बदल होईल. तो बदल काय होईल, तर दिलेल्या प्रश्नातल्या दिलेल्या किमतीनुसार
जसं बदल होईल त्याने पहिल्यांदा 25% सूट दिली नाही, तर इथे या ठिकाणी तुम्ही लोक -25% करून टाकायचं आणि नंतर 25% काय केली, वाढ केली. मग तुम्ही लोकांनी या ठिकाणी काय करायचं, +25%, म्हणजे इथे 25% वाढ आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे, दिसून आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता जुनी किंमत ही तुम्हाला लोकांना दिली नव्हती म्हणून तुम्ही किती रुपये मानली, 100 मानली. 100 का मानली, आणि 100 होणारा चेंज हे तुम्हाला लगेच लक्षात येतो, हे लक्षात घ्या. मग आता तुम्ही लोक जुनी किंमत ही समजा 100 रुपये घेतली, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 100त 25% कमी करा. मग 100त 25% आपण कमी केले तर ते किती राहिलं बाबांनो, फक्त आणि फक्त 75 राहिलं. इथं बनलं 75 भागिले 100 गुणिले 100त 25% वाढवले तर ते किती बनलं, इथं 125, म्हणजे 125 भागिले काय बनलं, ते 100 बनलं. आणि मग आता आपण याला करणार सॉल्व. कॅल्क्युलेशनच्या फक्त 1-2 स्टेप आता आपल्याला लागतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला 100ला 100 हा कॅन्सल करून टाकायचा. याला कॅन्सल तो केल्यानंतर आता इथे 125 आणि इथे 100 आहे, तर मला वाटतं आता अजून याच्यामध्ये काय करायचं, याला भाग देऊन टाका 25च्या पाड्याने. 25चा पाडा काय, तर 25 5 125 आणि इथं आला 25 चोक 100. आता याच्यामध्ये 4 ने 75ला भाग जात नाही आणि 5ला भाग जात नाही, गेला तर पॉईंटमध्ये जाईल. तर आपण बघू ना काय होतं ते नेमकं. उरलं काय आपल्याकडं, 75 गुणिले 5 आणि भागिले राहिला 4. तर आपण 75 आणि 5चा गुणाकार करून टाकूया. ते 5 5 25 आला, त्यानंतर हातचा आला 2, मग 5 7 5 35 आणि 2 काय आला, इथं 37 आला. 375 भागिले 4 असं आपल्याकडे शिल्लक राहिले. आता लक्षात घ्या. मग आपण काय करूया, तर नेमकी नवीन किंमत काय येईल ते आपण आता पॉईंटमध्ये काढूया. किती येते आपण बघूया. मग 100मध्ये बदल काय झाला ते आपल्याला कळून येईल. मग ते 100ची किंमत वाढली असेल तर नफा आणि जर घटली असेल तर तोटा, इतकं बेसिक येते. मग आता 375ला 4ने मी आता भाग देतोय. तो भाग देत असताना काळजीपूर्वक द्यायचा. 4ने भाग दिला, इथं 4 9 36. ठीक आहे. त्यानंतर मग इथे 1 राहिला म्हणजे 15, इथे आला 4 त्रिक 12, मग पॉईंट टाकला आपण, इथे 3 राहिला म्हणजे 30 झाला. मग 4 7 28, मग 2 राहिला म्हणजे 20 आणि 4 25. आपलं उत्तर कितीला नवीन किमतीचं, 93.75, 93 रुपये 75 पैसे. ही तुमची नवीन किंमत आली. आता मग काय करायचं, 100ची किंमत ही घटली का वाढली, तर घटली. मग आपण ती कितीने घटली हे साईडला बघूया. आता की आधी त्या वस्तूची किंमत होती 100 रुपये आणि 100 रुपयाची किंमत आता किती झाली, ती 93.75 रुपये झाली. तर याच्यामध्ये घट झाली का वाढ झाली, तर घट झाली, बरोबर की नाही. मग 100ची किंमत ही 93.75 होणे म्हणजे याची वजाबाकी साईडला रफमध्ये करायची. ती वजाबाकी किती येते, तर ती वजाबाकी येते 6.25. आणि मग ती कमी झालं का वाढलं, तर कमी झालं. कमी झाल्यामुळं मायनस टाकायचा. आणि मायनसचा अर्थ काय, तर मायनसचा अर्थ असतो तोटा. कारण वस्तूची मूळ किंमत 100 होती आणि आता नवीन किंमत 93.75 झाली, म्हणजे किंमत घटली आहे. घटली म्हणजे तोटा झाला. तर 6.25% तोटा तुम्ही सांगून टाकायचा. तर तोटा तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये सरळ सरळ दिसतोय. मग याच प्रश्नाला अजून एक मेथड आहे का, तर आहे. तर याच्यापेक्षा पण अजून लवकर गणिताचं उत्तर काढता येतं. ते कसं ते सांगतो, पहिले हे नोट करून घ्या. मग हे नोट करून झालं असेल तर आता आपण बघूया दुसरी मेथड काय. तर मेथड नंबर 2 बघा सगळ्यांना. तर याच प्रश्नाला तर मी वापरणार आहे मेथड नंबर 2. तर मेथड नंबर 2 मध्ये कधी पण एक लक्षात घ्यायचं, पहिली गोष्ट की 25% सूट दिलेली होती पहिल्यांदा आणि लगेच त्याने 25%ची वाढ केली. जेव्हा दोन्हीकडचे आकडे सेम असतील आणि एका ठिकाणी सूट आणि एका ठिकाणी वाढ, किंवा एका ठिकाणी वाढ आणि दुसऱ्या ठिकाणी सूट, असं सेम टू सेम आकड्यासाठी दिलेलं असेल, हे तेव्हाच बरं लक्षात घ्या. जे शॉर्टकट सांगतोय ते त्याच ठिकाणी, आता मागचं सांगितलेलं ते सगळीकडे अप्लाय होणार आहे, पण आता जे सांगतोय ते इथंच अप्लाय होईल जिथं दोन्हीकडचा आकडा 25% असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. मग त्याला कधी पण लक्षात घ्यायचं, दोन्हीकडचे आकडे सारखेत आणि एका ठिकाणी सूट आणि एका ठिकाणी वाढ आहे, किंवा एका ठिकाणी वाढ आणि दुसऱ्या ठिकाणी सूट असेल, तेव्हा कधी पण तुम्हा लोकांना याच्यामध्ये पर्सेंटेज तोटा होत असतो, शेकडा तोटा तुम्हाला होत असतो, हे लक्षात घ्या. जेव्हा दोन्हीकडचे आकडे सारखे, एका ठिकाणी सूट एका ठिकाणी वाढ असं वेगळं असेल, तर कधी पण तुम्हाला तोटा होतो, हे लक्षात घ्यायचं. पण तोटा किती होतो, तर आता दोन्हीकडे 25% ना, इथं कधी पण लिहायचं r चा वर्ग भागिले 100% तुम्हा लोकांना तोटा होत असतो. r वर्ग भागिले 100. आणि मग ह्या प्रश्नामध्ये r काय, तर इथेही 25 आणि तिथेही 25, म्हणजे r बरोबर तुम्ही लोक घ्यायचा इथं 25, r बरोबर 25 घ्यायचा. आणि मग आपण समजा इथे 25 टाकून दिला तर वरती येईल 25चा वर्ग आणि त्याला भागिले किती असणार आहे, 100%. आता आपला 25चा वर्ग किती, तर 25चा वर्ग येतो 625. सो इथे आलं 625 आणि त्याला भागिले काय केलं आपण, 100 केलं. आता 625ला तुम्ही लोक 100ने भाग देताय, तर आता एकदम साधी सरळ गोष्ट आहे की याच्यामध्ये आता इथे 2 शून्य आहेत, तर तुम्ही लोक इथून 2 घरे त्याला मागे सरकवायचं पॉईंटला, म्हणजे आपलं उत्तर असेल 6.25%. आणि नेमकं या प्रकारच्या प्रश्नात कधीही काय होतं, तर तोटाच होतो, दुसरं काय होत नाही. तर इथे याच्यामध्ये टक्के तोटा असं लिहून टाका. किती टक्के तोटा झाला, तर 6.25% तोटा झाला. तर मागच्या मेथडपेक्षा पण निम्मा वेळ याला लागतो, म्हणजे अजून जास्त फास्ट झालं. तर बघा, आणि हे फक्त मेथड कधी वापरायची, दोन्हीकडे आकडा सेम पाहिजे, एका ठिकाणी वाढ पाहिजे एका ठिकाणी सूट पाहिजे, हे लक्षात घ्या. तर आणि तरच.
नेक्स्ट आता पुढे बघू आपण आता. तर या ठिकाणी तुम्हाला लोकांना आता जवळपास त्याने 3 प्रकारचे चेंजेस केलेत. पहिल्यांदा त्याने काय केलंय, प्रथम 30% वाढ केली, 30% वाढ आहे. नंतर त्याने 20% सूट दिली, ठीक आहे. आणि परत त्याने काय केलं, परत त्याने 10% वाढ केली. आता ते आपण जे बेसिक शिकलो मूळ किंमत 100 मानून, त्यानेच तुम्हाला ते गणित सोडवावं लागेल. तर मूळ किंमत आपण काय मानूया, 100 मानूया. मग आपण समजा याच्यामध्ये मूळ किंमत आपण 100 रुपयाची मानली, तर याच्यानंतर बघा सगळ्यांनी आपला फॉर्म्युला काय, बाबा नवीन इज इक्वल्स टू जुनी किंमत जी आपण 100 मानतोय, मूळ किंमत 100 मानतोय, गुणिले 3 वेळा त्याने चेंजेस केले. तर तुम्ही 3 वेळा 100 भागिले 100, परत इथे 100 भागिले 100 आणि परत तुम्ही लोक तिसऱ्यांदा दाखवणार 100 भागिले 100. जी कन्सेप्ट सांगितली तीच त्यानेच करायचं, इतकं साधं सरळ आहे. आणि मग काय, तर पहिल्या 100 मध्ये इथं चेंज होईल, इथं एक चेंज होईल आणि इथे एक चेंज होईल. काय काय चेंज होईल तर त्यांनी दिल्याप्रमाणे 30% वाढ. या ठिकाणी तुम्ही लोक 30% वाढ करायची, ठीक आहे. नंतर त्याने 20% सूट, 20% कमी करायचे आणि मग त्याने 10% वाढ केली. तर तुम्ही लोकांनी या ठिकाणी 10% काय करायचे, वाढवायचे. असं लिहा तिथे बाजूला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण इथे काय बदल करतोय. मग आता जुनी किंमत ह्या प्रश्नात दिली नसल्यामुळं आपण जुनी किंमत इथे किती घेतोय, मूळ किंमत 100 रुपये घेतोय. मग आपण तो 100 इथे लिहिल्यानंतर आता काय काय बदल होईल बघा. पहिल्यांदा 30% वाढ, 100 मध्ये 30% वाढले तर इथं किती बनला, 130 भागिले 100, ठीक आहे. त्याच्यानंतर मग 20% घट केली, मग 100तून 20 गेले की त्याला बाबा ते 80 भागिले 100 आणि त्याच्यानंतर त्याने 100 मध्ये 10% वाढवले, इथं बनलं 110 भागिले 100. मग हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं आणि हे मांडल्याच्या नंतर आता काय कॅन्सल होईल ते बघायचं. ह्या 100ला हा 100 पहिला कॅन्सल करून टाकायचा. त्याच्यानंतर मग इथे व्यवस्थित फक्त काळजीपूर्वक ऑब्झर्व करायचं काय ते, की ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, इकडच्या शून्याला इकडचा शून्य कॅन्सल आणि ह्या शून्याला इकडचा शून्य कॅन्सल झाला. आता तो खाली 10 राहिल्यावर एक शून्य बाकी अजून, तो आता कुठे कॅन्सल होत नाही. त्यामुळे अजून काय गडबड करण्यापेक्षा मी तुम्हाला फायनल सांगून टाकतो. इथे राहिलाय फक्त 13 गुणिले इथे राहिला इथं 8, इथे या साईडला राहिला इथे 11 आणि त्याला भागिलेमध्ये काय राहिलं फक्त आणि फक्त 10. तर आता आपण या तिघांचा गुणाकार करणार आहे. कोणाकोणाचा, 13चा, 8चा आणि 11चा, ठीक आहे. आता हा गुणाकार एकदम व्यवस्थित करताना आपल्याला पहिल्यांदा 13 आणि 8चा गुणाकार करायचा आणि 13 आणि 8चा गुणाकार करताना 13चा पाडा वगैरे तुम्हाला येत असेल तर अतिशय उत्तम, नसेल येत तर आपण 8 ने 13ला गुणून टाकायचं, म्हणजे एकदम साधं सरळ. मग 13 7 91, 13 8 4 म्हणजे 104. तर असं केलं तरी चालतं. इथे 13 8 4 इथे 104 आला आणि त्याला गुणिले 11 आपण करतोय, तो विसरू नका. आणि भागिले किती आहे, 10 आहे, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये याच्या पुढली स्टेप तुम्हाला समोर इथे बाजूला दाखवतो. 11 ने 104ला गुंताना 11 चौक 44चा इथे 4 आला. मग 11 0 0 तो 4 तिथे ऍड केला तर इथे 4 येऊन जातो परत. मग 11 1 11 इथे बनलं 1144 भागिले 10 आणि मग 1144ला तुम्ही जर 10 ने भागत असाल तर आता एक घर पॉईंट डावीकडे सरकणार आहे, म्हणजे इथे उत्तर काय येणार आपलं 114.4. किंमत तयार झाली 114.4. आता तुम्ही इथं तुम्हाला लोकांना या भागामध्ये मी दाखवून देतो की नेमका आता काय बदल घडला आणि आता आपलं शेवटचं उत्तर कसं येईल. तर तुम्ही शेवटचं उत्तर ह्या बॉक्समध्ये बघा सगळ्यांनी, की आपली मूळ किंमत किती होती, मूळ किंमत 100 रुपये होती आणि आता नवीन किंमत किती झाली तर 114.4 झाली. तर 114.4 झाली तर स्वतःला बुद्धीला विचारायचं किंमत वाढली का घटली. तर पहिल्यांदा किंमत वाढते म्हणजे प्लस, किंमत वाढते. मग किंमत कितीने वाढते तर 100ची किंमत 114.4 होते, म्हणजे किंमत 14.4% वाढते. तर वाढ झाली म्हणजे तुम्हाला लोकांना याच्यामध्ये नफा होईल का तोटा होईल, तर वाढ झाली की नफा होत असतो. 100ची किंमत 114.4 होणे म्हणजे नफा झाला. तर इथं तुम्हाला उत्तर येईल 14.4% काय येतोय तर नफा येतोय. तर हे तुमचा ऑप्शन कुठे तो बघायचा, हा ऑप्शन पहिल्याच नंबरला दिला तुम्हाला 14.4% नफा. मग अशा प्रकारचं कुठलं जरी गणित आलं तर ही सेम मेथड वापरायची, एकदम बेस्ट आणि युनिव्हर्सल वैश्विक मेथड आहे. कुठल्याही या प्रकारच्या प्रश्नाला वापरलं तरी ते अप्लाय होणार आहे. फक्त मूळ किंमत 100 रुपये घेऊन जायचं, म्हणजे तुम्हाला अजून सोपं झालं तोंडी काढण्यासाठी, लक्षात घ्या. सो आता नेक्स्ट आता आपण पुढे त्याचाच उपयोग करायचा. आता जे शिकलो त्याचाच उपयोग करायचा आणि त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे लोकसंख्येची वाढ अथवा लोकसंख्येची घट. तुम्हाला लोकसंख्येचे पण प्रश्न परीक्षेला पडत असतात. मग तसाच समोर तुम्हाला प्रश्न दाखवला बघा आता, की एका गावची लोकसंख्या 4800 आहे. सध्या गावची लोकसंख्या 4800, ठीक आहे. पुढे त्यांनी म्हटलंय गावची लोकसंख्या दरवर्षी 25% वाढते. दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 25% वाढली, दुसऱ्या वर्षी 25%, तिसऱ्या वर्षी 25%, प्रत्येक वर्षाला 25% लोकसंख्या वाढते. म्हणजे 100ला 25 लोक वाढतात त्या गावामध्ये, ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय तर 2 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल. आता याला त्या फॉर्म्युल्यात मी कसं अप्लाय करतो एकदा बघून घ्या सगळ्यांनी, की याच्यामध्ये आता तुम्ही लोक काय करणार की जे नवीन लिहिता तुम्ही, नवीन याला म्हणायचं नवीन लोकसंख्या. नवीन लोकसंख्या इज इक्वल्स टू
इथे येणार जुनी लोकसंख्या. लक्षात घ्या, नवीन लोकसंख्या इक्वल टू जुनी लोकसंख्या, म्हणजे फॉर्म्युला आपण काय शिकलो होतो, नवीन किंमत इक्वल टू जुनी किंमत बरोबर गुणिले 100 भागिले 100. आणि इथं पण तेच करायचंय, नवीन लोकसंख्या बरोबर जुनी लोकसंख्या गुणिले 100 भागिले 100. हे असणार तुमचं फर्स्ट इयर, हे असणार पहिल्या वर्षासाठी. आणि त्याने म्हटले 2 वर्षानंतर ना, मग हे पहिलं वर्ष आहे आणि लगेच त्याच्या बाजूला तुम्ही लोक हे अजून एक 100 भागिले 100 जर दाखवलं तर ह्याला म्हणायचं दुसरं वर्ष. आणि 3 वर्षांचं विचारलं तर अजून एक 100 भागिले 100. 4 वर्षांचं आणखीन एक 100 भागिले 100. पण तुम्हाला जनरली 2 वर्षापर्यंत प्रश्न पडतात, मॅक्सिमम 3 वर्षापर्यंत प्रश्न पडतात. मग आता याच्यामध्ये आपण काय करायचं, चेंजेस कुठे, तर दरवर्षी लोकसंख्या त्याने म्हटलंय की बाबा दरवर्षी लोकसंख्या 25% वाढते. मग पहिल्या वर्षी पण तुम्ही लोक 25% लोकसंख्या वाढवणार आहात. 25% लोकसंख्या इथं पहिल्या वर्षी वाढली पाहिजे. ठीक आहे, आणि इथं दुसऱ्या वर्षी सुद्धा लोकसंख्या ही 25%नीच वाढली पाहिजे. दोन्हीकडे लोकसंख्या 25% वाढते, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं कुठलाही डाऊट नसावा आणि कुठलाही संभ्रम नसावा. दोन्हीकडे सरळ 25% वाढवून टाकायचे. मग आता जुनी लोकसंख्या गावची होती किती, तर गावची लोकसंख्या होती 4800. तुम्हा लोकांना नंतरची लोकसंख्या विचारली आहे म्हणजे तुम्हाला नवीन लोकसंख्या विचारली. जर तुम्हाला पूर्वीची लोकसंख्या विचारली तर तुम्ही जुनी लोकसंख्या काढणार आहेत. असं प्रश्न तुम्हाला उलटे सुलटे मी करून देणारच. ठीक आहे, सध्या तरी खूप साधा सिंपल प्रश्न मी परत वाचून दाखवतो की बाबा इथे 100 मध्ये आणि ह्या 100 मध्ये काय चेंज झाला, 25% कसे काय वाढले. दरवर्षी लोकसंख्या 25%ने वाढते म्हणून 25% प्लस करून दाखवले पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी. ठीक आहे, आणि मग 2 वर्षानंतर विचारलं म्हणून आपण तिथपर्यंत थांबलो. 3 वर्ष असतं तर अजून एक घेतलं असं 100 भागिले 100. आणि मग नवीन लोकसंख्या इक्वल टू जुन्या लोकसंख्येवरती आपल्याला ते अप्लाय करायचे. जुनी लोकसंख्या किती आहे, 4800. इथे येणार 4800 गुणिले, आता 100त 25% वाढ झाली तर इथे आला 125 भागिले 100 मित्रांनो. ठीक आहे, गुणिले ह्या 100त परत 25% वाढ झाली, इथे परत आला 125 भागिले 100. आता जेवढे शून्य कॅन्सल होतात तेवढेच करायचे, बाकीचे करायची काही गरज नाहीये. मग आता याच्यामध्ये हे 2 शून्य कॅन्सल झाले ह्या 2 शून्यांना, बेसिक आहे. मग त्याच्यानंतर आणखीन इथं 125 आणि 100ला भाग देतोय 25च्या पाड्याने, तर कसा भाग जाईल, 25 5 125 आणि 25 चोक 100. जसं जमेल तसं करत जायचं. ठीक आहे, मग आणखीन या 4ने 4 1 4 आणि इथं 48ला भाग देऊ आपण, 4 1 4, इथे 4 1 4 आणि इथे 4 2 8. उत्तर काय उरलं आपलं, तर 12 गुणिले 125 गुणिले साईडला 5 राहिलेला आहे. ह्याचा गुणाकार जो येईल ते आपल्या ऑप्शनमध्ये असणार म्हणजे असणार. ठीक आहे, मग आपण त्याचा गुणाकार करूया, एकदम निवांत करायचं. 12 आणि 125ला गुन्हे आपण 12 पंचे 60चा 0, हातचा आला 6, परत 12 दुने 24, 24 आणि 6 की त्याला 30, त्याचा 0 आला, हातचा आला 3, 12 1 12, 12 आणि 3 किती आला बाबा, ते 15 आलं. इथे आला 1500 आणि साईडला गुणिले 5 अजून बाकी आहे. ठीक आहे, आता 1500 गुणिले 5 करताय तर डायरेक्ट करा, 15 5 75 आणि पुढचे 2 शून्य आपण लावले तर हे काय मिळालं आपल्याला, तर आपल्याला मिळाली नवीन लोकसंख्या. तर याला म्हणायचं काय, तर ही असणार आहे आपली नवीन लोकसंख्या. नवीन लोकसंख्या आपली किती येते, तर 7500 लोक येतात 2 वर्षानंतर त्या गावामध्ये. आपला ऑप्शन काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. आणि एक लक्षात ठेवायचं, लोकसंख्येच्या प्रश्नामध्ये उत्तरं पॉईंटमध्ये येणार नाहीत. ठीक आहे, आणि जर चुकून आले तर त्याला राऊंड फिगर अप्रॉक्सिमेट घेऊन टाकायचं किती असेल, कारण लोक पॉईंटमध्ये येऊ शकत नाहीत. तर किंमत पॉईंटमध्ये येईल पण लोक पॉईंटमध्ये येत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि जरी आलं तरी ते राऊंड फिगर करून टाकायचं. ठीक आहे, चलो मग आता ह्याच्या पुढे बघा सगळ्यांनी. मग आता पुढे उलटा प्रश्न तुम्हाला मी आता जो म्हटला होता तसा विचारलाय बघा. तुम्हाला काय म्हटलंय, एका गावची लोकसंख्या 6615 आहे, 6615 आहे, 6615 आहे. त्या गावच्या लोकसंख्या वाढीचा दर कधी कधी लोकसंख्या घटते असंही म्हटलं जाऊ शकतं, तेव्हा ते कमी करायचं त्या 100तून. आता लोकसंख्या वाढतेच ना, तर ते कधीही वाढवायचं 100मध्ये. लोकसंख्या वाढीचा दर हा वार्षिक 5%, म्हणजे दरवर्षी 5%, दर साल दर शेकडा म्हणतो ना आपण, ते दरवर्षी 5%. तर हे जास्त महत्वाचं तुम्हाला विचारलं गेलंय की 2 वर्षांच्या पूर्वी म्हणजे तुम्हा लोकांना जुनी लोकसंख्या काढायची. जुनी का नवीन, तर पूर्वी म्हटलं तर जुनी आणि नंतरचं म्हटलं तर नवीन. हे लक्षात ठेवून लिहून ठेवा साईडला की जर तुम्हा लोकांना पूर्वीचं म्हटलं तर तुम्ही लोक जुनी लोकसंख्या काढणार आहात, आणि जर तुम्हा लोकांना नंतरचं विचारलं तर तुम्ही लोक नवीन लोकसंख्या काढणार आहात. तर तुम्हा लोकांना लोकसंख्या काढायची कोणती, तर तुम्हा लोकांना पूर्वीची म्हणजे जुनी लोकसंख्या काढायची आहे. तर त्या गावची लोकसंख्या किती असेल. पहिल्यांदा आपण फॉर्म्युला आपला लिहूया. फॉर्म्युला आपला खूप साधा सरळ आहे. डायरेक्ट इथे लिहू आपण, नवीन लोकसंख्या इज इक्वल्स टू इथं जुनी लोकसंख्या, नवीन म्हणजे नवीन लोकसंख्या, जुनी म्हणजे जुनी लोकसंख्या, गुणिले 100 भागिले 100 आणि किती वर्षांपूर्वीची 2 ना, असं दोनदा लिहायचं. 100 भागिले 100 आणि परत 100 भागिले 100. आणि याच्यामध्ये इथं
चेंजेस इथे दाखवायचे आणि इथे दाखवायचे, म्हणजे बेसिक फॉर्मॅट हाच, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता मग तुम्हा लोकांना दरवर्षी लोकसंख्या वाढते का घटते, मग दरवर्षी लोकसंख्या वाढून वाढून ती 6,615 झाली तर तुम्हाला 2 वर्षापूर्वी काय होती तुम्हाला विचारलं गेलंय. मग तुम्ही 5% लोकसंख्या वाढ इन्क्रीमेंट दाखवायची, इथे +5% पहिल्या वर्षी, इथे पण +5%, इथं सुद्धा. म्हणजे एखाद्याला मे बी वाटेल की जुनं विचारलं तर मायनस करू का, अजिबात नाही. तर जुनं विचारलंय म्हणून मायनस करायचं नाही. तुम्हाला जुन्या लोकसंख्येवरती होणारी जी काही इन्क्रीमेंट आहे त्याच्यामुळे नवीन लोकसंख्या ही मिळत असते. पण ह्या प्रश्नात तुम्हाला जुनी लोकसंख्या काढायची का नवीन लोकसंख्या काढायची हा खूप मोठा प्रश्न. तर तुम्हा लोकांना त्याने 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारल्यामुळं तुम्हा लोकांना जुनी लोकसंख्या काढायची, जी पूर्वीची लोकसंख्या असते. मग दिलेली लोकसंख्या कुठे टाकायची, दिलेली लोकसंख्या तुम्ही लोक नवीनमध्ये टाकायची, जेणेकरून तुम्ही याच्यावरून तुम्ही जुनी लोकसंख्या काढू शकता. कसं, तर ते 6,615 जे आहे ते येणार इथं. 6,615 जुनी लोकसंख्या आपल्याला इथं काढायची आहेत, कारण तुम्हाला जुनी लोकसंख्या म्हणजे पूर्वीची लोकसंख्या असते, हे तुम्हाला मी लिहून दिलंय. आणि मग त्या 100मध्ये 5% वाढले तर 105/100 इथे आला, परत गुणिले 5% वाढले, परत 105/100 आला. आणि मग आता आपण काय करणार, तर यांना इथे या साईडला आणायचंय, पण ते आणताना त्याला रिड्यूस करून घ्या. रिड्यूस करणं सोपं, कारण उलटं गणित आहे. हे दोन्ही 100 वर नेण्यापेक्षा पहिलं जेवढं कमी होईल तेवढं कमी करून घ्या. मग कमी कसं होईल बघा, इथं दोन्हीकडे 5ने भाग जाईल. 5चा पाडा, 5 दुने 10, 5 1 5, 5 दुने 10 आणि पुढचा 1 0, इथं आला 5 दुने 10, 5 1 5, इथं आला 5 दुने 10 आणि पुढचा 1 0. इतकं केलं आपण. आता पुढल्या स्टेपमध्ये फक्त इथला 20 आणि हा 20 हे दोघं जण उचलून इथे वर घेऊन या. म्हणजे कसं येईल बघा, ते 6,615च्या बाजूला, याच्या बाजूला तो इकडचा 20 आणि 20 दोघं इथं वर येतील. 20 गुणिले 20 आणि त्याला भागिले मध्ये हे दोघं 21 इकडे खाली येतील. आपण तिरकस गुणाकार करायलोय. मग इथे येणार काय, 21 गुणिले 21 आणि पलीकडे राहिलं काय, तर जुनी लोकसंख्या जे आपल्याला काढायचं आहे. बस आता हे समीकरण आपण सोडवलं की आपल्याला आपल्या समोर उत्तर तयार होऊन येईल. ते कसं ते बघा आता. तर याच्यामध्ये आपण आता काय करणार, 21चा पाडा बोलू आपण. चला 21चा पाडा, 21 1 21, इथे आला 21 त्रिक 63, 3 राहिला म्हणजे 31 राहिला. परत 21 1 21 आपण टाकलं, उरलं 10, 10 म्हणजे 105 बनला. मग 21 5 5 21चा पाडा फक्त नसेल पाठ तर साईडला बनवा, नाही तर परत ते जड जाईल तुम्हाला लोकांना. ठीक आहे. मग 21ने आपण त्याला भाग दिला, 21 21 त्रिक 63, 3 राहिला, 31 बनला. 21 1 21 केलं, 10 राहिला, पुढे 105 बनला आणि 21 5 105. परत 21ने भाग देऊ आपण, 21 1 21, इथे परत आपण आलो, 21 1 21, इथे 10 राहिला, मग 105 बनला आणि परत 21 5 5 म्हणजे 15 येते. बेसिक आहे. मग आपल्याला आता काय भेटते बघा, तर इथे 15 गुणिले 20 गुणिले 20. ठीक आहे. इकडं 15 राहिलाय गुणिले, बरं 20 आणि 20चा गुणाकार तुम्ही लोक इथे करून टाका. 20 गुणिले 20 काय, इथे 400 आला. ठीक आहे. इज इक्वल टू तुम्हा लोकांना आता जुनी लोकसंख्या तुमच्या समोर तयार होऊन मिळेल ती. मग जुनी लोकसंख्या बरोबर तुम्ही लोक त्यांचा गुणाकार करणार. कोणाचा गुणाकार करणार, तर 15 आणि 400चा गुणाकार. तर 15 चोक 60 आणि पुढचे 2 शून्य. बघा लक्षात घ्या, 15 चोक काय आला, तो 60 आला आणि पुढचे 2 शून्य आपण लावले. तर उत्तर काय येते, जुनी लोकसंख्या आपली 6,000 लोकांची येते. मग आपलं उत्तर असेल काय, तर पर्याय क्रमांक 2. झालं. उलटा प्रश्नही सोडवला, सुलटा प्रश्नही सोडवला. अजून एक प्रकारचा आपण प्रश्न याच्यामध्ये पाहूया कसं काय ते बघा आता. तर पुढचा प्रश्न तुम्हा लोकांना आता इथे दिलेला आहे की 2 वेगवेगळ्या प्रकारे लोकसंख्या वाढते किंवा घटते. ठीक आहे. कसं ते बघा. एका तालुक्याची लोकसंख्या ही 85,000 आहे. ही जनरल सध्याची लोकसंख्या आहे. ठीक आहे. हा, तुम्हाला जर नंतरची विचारली तर तुम्हा लोकांना नवीन लोकसंख्या काढायची आणि पूर्वीची विचारली तर जुनी काढायची. हे तुम्हाला आताच मी लिहून दिलेलं आहे. आणि काय बघा, 18% वाढते. पहिल्या वर्षी लोकसंख्या 18% वाढते आणि दुसऱ्या वर्षी लोकसंख्या ही 20% घटते. हे अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या वर्षी 18% वाढ करायची आणि दुसऱ्या वर्षी 20% घट करायची. आणि तर 2 वर्षानंतर, आता नंतरचं विचारले म्हणजे तुम्हाला लोकांना नवीन लोकसंख्या काढायची. पूर्वीचं दिलं नाहीये. पूर्वीचं असतं तर आपण ते मागासारखंच केलं, सातासारखं, बरोबर की नाही. नंतरचं विचारले त्यामुळे नवीन लोकसंख्या काढायची. नंतर तेथील लोकसंख्या किती होईल, किती वर्षानंतर, 2 वर्षानंतर. आपण आपला फॉर्म्युला लिहून टाकूया की नवीन लोकसंख्या इज इक्वल्स टू जुनी लोकसंख्या गुणिले 2 वर्षांचं गणित आहे ना. तर काय करायचं, इथे 100/100 अजून एकदा पहिल्या वर्षासाठी आणि आणखीन एक 100/100 असेल, तो असेल दुसऱ्या वर्षासाठी. आणि चेंजेस कुठे कुठे, तर पहिला चेंज हा इथे आणि दुसरा चेंज हा इथे. या ठिकाणी, ह्या दोन्ही ठिकाणी चेंजेस करायचे. काय चेंजेस करायचे, पहिल्या वर्षी लोकसंख्या 18%ने वाढते, तर इथं तुम्ही लोकांनी +18% करायला विसरायचं नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी ती लोकसंख्या 20%ने घटते, म्हणजे इथं -20 करायला इथं विसरायचं नाही. झालं. आणि मग त्यांनी नंतरची लोकसंख्या विचारल्यामुळे आपल्याला नवीन लोकसंख्या काढायची. जुनी लोकसंख्या तुम्ही 85,000 घेऊन जायचं आता. ठीक आहे. मग आता आपण काय करणार, इथे लिहिणार आपण 85,000
गुणिले इथं 18% वाढ करा, 100त 18 वाढले म्हणजे 118 झालं, 118 भागिले ते 100 बनलं, गुणिले 100तून 20% कमी करायचेत, कमी करायचेत म्हणजे इथं 80 येणार आहे, 80 भागिले 100. हे फक्त कमी जास्त करायला गडबड करू नका, आता ते मायनसला प्लस करून ठेवाल तर गणित सगळं चुकून जाईल. ठीक आहे, 18% वाढ झाली म्हणून 118 केलं, 20%ची घट झाली म्हणून आपण इथे 100तून 20 कमी करून इथे 80 करून टाकलं, लक्षात घ्या. आता ह्याला सॉल्व्ह करायचंय, तर हे 2 शून्य ह्या 2 शून्यांना कॅन्सल, मग हा इकडचा एक शून्य इथल्या शून्याला गेला आणि हा शून्य आपण इथे कॅन्सल केला, झालं, अजून सोपं बनलं गणित. आता उरलं काय माहिती आहे का, तर उरलं इथे 85 गुणिले 118 आणि गुणिले 8. ठीक आहे, आता 85चा पाडा तर तुम्ही पाठ करायचं पण नाही, मी सांगणार पण नाही करा म्हणून. काय करायचं, थोडं गणित सोपं करून घ्यायचं. सोपं कसं गणित करायचं ते ऐका सगळ्यांनी. तर आपलं इयत्ता तिसरीची मित्र 118 आणि 85ला पहिलं गुणायचं, म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा. साईडला करून घेतो की बाबा सर आम्ही असं केलं, 118 गुणिले 85 केलं, काय अवघड नाही येते. इथं 85 40चा शून्य हातचा आला 4, ठीक आहे, तो 4 हातचा आला, मग 5 एक 5, 5 आणि 4 इथे 9 आला, मग परत 5 एक 5 झाला, मग एक शून्य घेतो आपण, मग 8 8 64चा 4 हातचा आला 6, 8 एक 8, 8 आणि 6 की त्याला इथे 14, हातचा आला 1, 8 एक 8 आणि की त्याला तो 9. एवढं करून घ्यायचं, यात कुठलं काय असं काय लाजाची गरज नाहीये, एवढं तर करावंच लागेल, कारण 25चा पाडा कोणाचा पाठ नसतो. ठीक आहे, मग आता इथं बेरीज केली, इथे शून्य आली, 9 आणि 4 की त्याला बाबा इथे 13 आला, हातचा आला 1, 5 आणि 5 आणि 4 9 आणि की त्याला 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10. इथे बनलं 10030. काय बनलं बघा, ते 10030 आणि त्याला गुणिले अजून 8 बाकी आहे, त्याला गुणिले अजून 8 बाकी आहे. मग आता आपण हा गुणाकार करून घेऊया. इथं 8 0 0, 8 त्रिक 24, हातचा आला किती 2, मग तो 8 0 0 तो 2 तिथे ॲड होऊन जाईल मस्तपैकी, परत 8 0 0 येईल आणि 8 एक 8. आपलं उत्तर काय माहिती आहे का, 80240. 80240 हा आपला पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 4 नंबरला बघा. 80,240 आणि लोकसंख्या कमी झाली, घटली लोकसंख्या ती. ठीक आहे, ते तुमचा आन्सर. तर नवीन लोकसंख्या आपल्याला 2 वर्षानंतरची किती मिळाली, तर 80,240 ही तुम्हाला लोकसंख्या मिळालेली. या पद्धतीने तुम्ही लोक गणित करायचे. ठीक आहे, सो आता टाईप नंबर 6. थोडं आता याच्याच पुढचं एक्सटेन्शन, आता हे एक्सटेन्शन कसं काय ते बघा, समजून घ्या. गणित कुठल्या पद्धतीने विचारलं गेलं आहे, तर त्याने गणित कसं विचारले, एचा पगार बी पेक्षा 20% जास्त, इथं तुलना केली गेलेली आहे, इथं तुलना केली गेलेली आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पण याच्यात अशी किंमत नाही दिली ना, एचा पगार नाही दिला. आपण हे पगाराचं गणित पाहिलं बरं आधी याच्या आधी, परंतु काय त्याच्यामध्ये तुम्हाला एचा पगार द्यायचे, बीचा पगार नाही का, सुरेशचा पगार द्यायचे, रमेशचा पगार द्यायचे आणि मग तुलना सांगायचे, कोणाचा पगार किती टक्क्यांनी जास्त आणि किती टक्क्यांनी कमी ते सांगा. यात तसं नाही केले. यात त्याने म्हटलंय एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बीचा पगार हा ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे असं तुम्हाला विचारलं गेलंय. मग आता हे एकदम साधं सरळ आहे, खूप बेसिक आहे, अंडरस्टँड करायचं. हे करण्याच्या आधी तुम्हाला लोकांना मी पहिल्यांदा काहीतरी एक फॉर्म्युला सांगून टाकतो. तर फॉर्म्युला कसा बघा, पहिला आपण फॉर्म्युला शिकूया, शॉर्टकट फॉर्म्युला. कसा तो शॉर्टकट फॉर्म्युला बघा. जर तुम्हा लोकांना शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं गेलं किती टक्क्यांनी कमी, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला विचारलं गेलं किती टक्क्यांनी जास्त, हे मी तुम्हाला प्रत्येक गणितात पुढच्या आता सांगणार आहे ह्या प्रकारामधल्या. ठीक आहे, मग एक तर टक्क्यांनी कमी विचारलं आणि त्या टक्क्यांनी तुम्हाला जास्त विचारलं, तर काय करायचं, ज्या ठिकाणी ए आणि बीच्या किमती नाही दिल्यात पण ए आणि बी मधलं पहिले कंपॅरिझन दिले की ए बी पेक्षा एवढ्या टक्क्यांनी जास्त आहे, तर बी ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, असं कंपॅरिझन केलं त्याने आणि टक्केवारीचा एकच आकडा दिला त्याने फक्त. तर काय करायचं, टक्क्यांनी कमी म्हटलं तर आर म्हणजे दिलेला एकच आकडा, तो काय असेल तो 10%, 20%, 15%, एकच दिलेला असतात मध्ये काहीतरी. सो आर भागिले इथं टक्क्यांनी कमी म्हटलं तर तुम्ही लोकांनी इथं 100 अधिक आर करायचं आणि त्याला गुणिले 100 करून टाकायचं, एवढ्या टक्क्यांनी कमी. काय करायचं, आर भागिले 100 अधिक आर. हे अप्लाय करताना तुम्हाला लोकांना अजून सोपं वाटेल ते. आणि जर टक्क्यांनी जास्त विचारलं तर काय करायचं, सेम फॉर्म्युला, फक्त इथं आर भागिले 100 वजा आर करायचं आणि गुणिले 100 करायचं. लक्षात ठेवायला कसं लक्षात सोपं राहील बघा. ते जर कमी विचारलं बघा, जर कमी विचारलं तर इथे प्लस करायचं आणि जर जास्त विचारलं तर इथे मायनस करायचं. झालं, संपलं. कमीला प्लस करायचं, जास्तला मायनस, म्हणजे उलटं करायचं. झालं, पाठ झालं. ते कमीला प्लस करायचं आणि जास्तला मायनस करायचं. आता आपण हे अप्लाय करूया आपल्या आताच्या गणितामध्ये. मग तुम्हाला विचारलं गेलंय एचा पगार बी पेक्षा 20% जास्त असेल तर बीचा पगार, तुमचा प्रश्न बघा, प्रश्न तुम्हाला प्रश्नात काय दिलं तिथून तुम्हाला लोकांना त्या फॉर्म्युला अप्लाय करायचा. बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, तुम्हाला काय विचारलं गेलंय, किती टक्क्यांनी कमी आहे. ठीक आहे, मग आपण टक्क्यांनी कमी म्हणजे प्रश्नासाठी तो फॉर्म्युला बनतो आपला. मग किती टक्क्यांनी कमी जर आलं तर तुम्ही फॉर्म्युला कसा वापरणार, फॉर्म्युला वापरणार तुम्ही लोक काय, तर आर भागिले, लक्षात घ्या, आर भागिले 100. इथे कन्फ्युजन झालं तर इथे बघायचं, कमी विचारले तर इथे प्लस करायचं आणि जास्त विचारले तर मायनस करायचं.
एवढ्या टक्क्यांनी कमी आहे असं येणार गुणिले 100. किती सिंपल लक्षात ठेवायला बघा. कमी म्हटलं तर प्लस करायचं, जास्त म्हटलं तर मायनस करायचं. कुठे? प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये बघायचं, प्रश्नामध्ये. इथं नाही बघायचं. तुम्हाला इथं सर इथं जास्त म्हटलं होतं, ते दिलेलं फक्त आकडा आहे, तिथं नाही. प्रश्नात काय दिले ते बघून फॉर्म्युला बनवायचा. ठीक आहे. आणि मग आता आपण किंमत टाकूया. चला, आर ची किंमत काय? अख्ख्या गणितात एकच पर्सेंटेजची किंमत आहे 20%, त्यालाच आर म्हणायचं असतं. ठीक आहे ना. एवढंच दिले बघा. बाकी अजून 30%, 40% दिसतंय का नाही? एवढ्या एका पूर्ण अख्ख्या गणितात फक्त 20%चा आकडा आलाय. तो 20 इथे लिहायचा, इथे 20 लिहायचा. 20 भागिले इथे 100 अधिक 20 डायरेक्ट 120 करा. नाहीतर सध्या सुरुवात आहे म्हटलं की लिहून टाका ती किंमत. इथे आर ची किंमत तर 20 आहे आणि भागिले काय माहिती आहे का? तर 100 अधिक 20 आणि गुणिले काय साईडला इथे 100. विषय संपला. आता ऐका, इथं 20चं 20 आलं भागिले 100 आणि 20 किती आलं? तर 120 गुणिले 100. तुम्ही एक एवढी स्टेप जर गाळली तर बेस्ट होईल. डायरेक्ट इथे प्लस आहे ना, तर इथं आकडा किती आरचा 20, तर 20 भागिले 100 आणि 20 किती? 120. तर डायरेक्ट तुम्ही इथून सुरू करायचं गणित. ठीक आहे. स्टील सध्या हे सगळं लिहून घ्या एका गणितापुरतं. आणि मग काय, आता ह्याला सॉल्व्ह करायचं. त्या शून्याला गेला 0, इथं बे 1 बे, इथं बे सख 12, 6ला 100 आणि 6ला परत 2ने भाग जाईल, हे विसरू नका. इथे बे त्रिक 6, इथं बे पंचे 10 आणि पुढचा एक 0 येईल, हे लक्षात घ्या. आणि मग याच्या पुढली स्टेप काय? इथं वरती 50 एक 50 राहिला आणि भागिले 3 राहिला. मग 50 एक 50 भागिले 3% कमी. आता याला आपण ऑप्शनमध्ये बघितलं तसं काही दिसत नाही, मग कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट करायला कुठे शिकलो? अपूर्णांकाच्या गणितामध्ये. मग आपण तेच अप्लाय करू. चला, 50ला 3ने भाग द्यायचा आहे. आता कॉमन सेन्स आहे की पूर्ण भाग जाणार नाही. ठीक आहे. मग 3ने आपण जाईल तसा भाग देऊ ना. 3ने 5ला भाग दिला, पहिला 3 एक 3, इथे 2 उरला, 2 म्हणजे 20 झाला. मग 3 सख 18, 20 मधून 18 गेले, 2 राहिला, 2 डोक्यावर ठेवा, भागिले 3 लिहा, असं लिहा. किंवा तुम्हाला वाटलं अजून भाग द्यायचा तर 16 पॉईंट, ह्यात 2ला आपण 2 म्हणजे 20 बनला, 3ने भाग दिला, इथं 6 6 असं येईल. हे सगळं तुम्हाला मी अपूर्णांकात शिकवलेलं ऑलरेडी, त्यामुळे डबल सांगायची काय आवश्यकता नाहीये. मग आता सध्या तुम्हाला लोकांना ऑप्शन मला वाटतं हा सेकंड नंबरचा दिसतोय, म्हणजे कुठला असावाला दिसतोय, तर तुम्हाला लोकांना हेच उत्तर मिळतंय. किती बाबांनो? 16.203. मग टक्क्यांनी कमी का जास्त? तर टक्क्यांनी कमी. 16.203 टक्क्यांनी कमी आहे. कमी आहे. काय कमी आहे? जे प्रश्नात विचारले ते, की बीचा पगार ए पेक्षा 16.203 टक्क्यांनी कमी आहे. असं तुम्ही स्टेटमेंट लिहित बसू नका. तुम्हा लोकांना हे मिळाल्यानंतर याला गोळा मारून टाका. गरज म्हणजे त्या आहे तेवढं, जेवढं विचारलं तेवढंच करायचं, बाकीचे करायची गरज नाही. मग त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न तुम्हाला म्हटला गेलाय, रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 40% जास्त आहे. 40% जास्त आहे. त्याचा फॉर्म्युला नाही बनवायचा, फॉर्म्युला प्रश्नातला बनवायचा. प्रश्न काय विचारलाय त्याने? तर हा प्रश्न आहे, सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी, म्हणजे किती टक्क्यांनी कमी. बरं, किती टक्क्यांनी कमी आहे हा प्रश्न आहे. मग आता किती टक्क्यांनी कमी, इकडे बघा सगळ्यांना. आता किती टक्क्यांनी काय बरं कमी, फॉर्म्युला काय वापरायचा? किती टक्क्यांनी कमी म्हटलं तर आर भागिले इथे 100 लिहायचा, इथे कमी दिलंय म्हणून इथे प्लस करायचं का मायनस? तर कमी दिलंय तर इथं प्लस करायचं, उलट करायचं, इथं प्लस 100 अधिक आर आणि त्याला काय बाबा इथे गुणिले 100 करायचं. ठीक आहे. आता आपल्याला आरची किंमत काय दिली प्रश्नात? फक्त आरची 40 ही किंमत दिलेली आहे, तर इथं बिंदास तुम्ही आरच्या बदली इथं 40 लिहून टाकायचा आणि 40 भागिले 100 आणि आरची बेरीज करायची, म्हणजे 40 आधी इथं 40 ऍड झाला. बरं, 100 आणि 40 केला 140 आला. तर ही थोडी एक स्टेप डायरेक्ट करायला शिका. बरं, 140 कसं काय आला? कारण आपण इथे 40 ऍड केला. मग समजा इथे मायनस असतं तर आपण मायनस केला असता, बेसिक गोष्ट आहे. सध्या असं डायरेक्ट लिहायला शिका सगळ्यांनी. मग आता पुढे काय? त्या शून्याला 0 कट झाला, तर 4ला 4 कट करू नका, ते होत नाही, फक्त 0 कट होऊ शकतो. मग आता इथे 4 आणि 14 ह्याला 2ने भाग देऊ, इथं बे 2 4, इथं बे 7 14 आणि शेवटला काय राहतं माहिती आहे का? 2 गुणिले 100 म्हणजे इथं आला 200. हे उत्तर आलं आपलं 200 भागिले 7%. पण असा काय ऑप्शन तुम्हाला दिसत नाहीये. ऑप्शन सगळे पॉईंटमध्ये, तर आपण याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करू 2 घरापर्यंत पॉईंटच्या पुढे. ठीक आहे. आपण 200ला 7ने भाग द्यायला, लक्षात घ्या व्यवस्थितपणे. मग आता तुम्हाला लोकांना 200ला 7ने भाग देता येत नसेल इथे डायरेक्ट, तर मी तुम्हाला साईडला करून दाखवतो की बाबा 200ला 7ने भाग द्यायचा आहे. मग इथं 7 दुने 14, 7 दुने 14 केलं, मायनस केलं, इथं किती आला 6, इथं 6 आला. ठीक आहे. इथून खाली 0 घेतला, इथे 60 बनला. ठीक आहे. 7च्या पाड्यामध्ये इथं 7 8 56, मग 7 8 56 इथे 56 आला, मायनस केलं, इथे 4 बनला. परत आता 4ला भाग जात नाही, मग इथे पॉईंट घ्यायचा, इथे एक 0 वाढवायचा. 7च्या पाड्यामध्ये 7 5 35, इथे 7 5 35 केलं, इथं मायनस केलं, इथे 5 राहिला, परत एक 0 घेतला, अजून एक घर जायचं ना आपल्याला. मग 7च्या पाड्यामध्ये 50 नाही, मग 7 7 49, मग आपण इथे मायनस केलं, 1 राहिला. आता पुढे जाऊ नका, 2 घरापर्यंत आपलं उत्तर आलेलं आहे. काय आलंय? 28.57. 28.57% कमी. मग आता हे कुठं आहे बघा, ऑप्शन कुठे? 28.57 आपला पर्याय नंबर 2 आहे.
पर्याय नंबर 2 आपलं करेक्ट आहे, ॲक्युरेट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं. 1 2 3 स्टेप लागल्या. तिसरी स्टेप ही करायची फक्त थोडंसं व्यवस्थित करायचं, कारण एक जरी आकडा चुकला की उत्तर चुकू शकतं. तुम्हाला आमचा ऑप्शनच येत नाहीये, तो ऑप्शन काय येत नाही तर आपण भागाकार चुकीचा देतो, हे लक्षात घ्या. चलो नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न तुम्हाला लोकांना आता विचारला त्याने कसा की रामचा पगार श्यामपेक्षा 25% कमी आहे, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये दिले. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, तर श्यामचा पगार रामपेक्षा किती टक्क्यांनी जास्त तुम्हाला विचारलं गेलं, किती टक्क्यांनी जास्त. मागचे दोन्ही गणित आपण केले किती टक्क्यांनी कमीवाली, आता गणिताला किती टक्क्यांनी जास्त. इथे व्यवस्थित बघा, आता टक्क्यांनी जास्त. आता टक्क्यांनी जास्त म्हटलं इथं आर लिहायचा भागिले 100च्या पुढे कन्फ्युजन झालं, काय लिहायचं मास्तर कळालं नाही, तर जास्त म्हटलंय तर इथं तुम्ही लोक मायनस करायचं म्हणजे उलटं करायचं. ठीक आहे, आणि 100 वजा आर करून त्याला गुणिले इथं 100 करायचं, संपला विषय. आता याच्यामध्ये किमती भरू आपण. या अख्ख्या गणितात आर एकच आहे 25%चा, तर आरची किंमत 25% आपण याच्यामध्ये टाकली. 25 भागिले, व्यवस्थित बघा आता इथे 100 वजा आर आहे, तर मी लिहून दाखवतो, ते डायरेक्ट 75 करता आलं असतं, आपण असं लिहून दाखवू. 100 वजा आर म्हणजे 100 वजा 25 आहे, आणि त्याला गुणिले काय करायचं 100 करायचे. आपण आता याला सॉल्व्ह करूया. वरती किती आहे 25 आहे, भागिले 100मधून 25 गेलं इथे 75 आला, आणि त्याला काय गुणिले 100 आहे. आता हे सॉल्व्ह करू आपण. इथपर्यंत आपण आलो, हे तुम्ही डायरेक्ट करायला पाहिजे होतं इथून, परंतु ठीक आहे आपण मांडणी केली. मग 25 पाडा, 25 एक 25, 25 त्रिक 75, आणि मग उरलं काय शेवटला बघा, तर शेवटला इथं 100 गुणिले 1 म्हणजे 100 एक 100 आणि भागिले 3 राहिला, तर आपलं उत्तर आलं इथं 100 भागिले 3 टक्क्यांनी. आता जास्त विचारलं तर जास्त, पण हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय का, तर ऑप्शन कुठे काय दिसत नाहीये, तर 3ने आपण त्या 100ला अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. ऑप्शन बघून कन्वर्ट करायचं, पॉईंटमध्ये का QRD फॉर्ममध्ये, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. मग 100ला 3ने भाग देताना 3ने भाग देऊ आपण. 3 त्रिक 9, 1 राहिला, 10 बनला. मग परत 3 त्रिक 9, 1 राहिला, डोक्यावर ठेवा आणि छेदामध्ये 3. आपलं उत्तर चेक करा, 33.1/3 कुठे आहे का, तर आहे पर्याय नंबर 3 मध्ये. झालं, संपलं, एवढंच आहे. 3 ते 4 स्टेप, संपला विषय. ठीक आहे, मग आता पुढचं गणित आपण बघूया याच्यामध्ये. आता पुढे बघा सगळ्यांनी, त्याने असं म्हटलंय, जर साखरेची किंमत, लक्षात घ्या, साखरेची किंमत 25% वाढली. किती टक्क्यांनी वाढली, 25% वाढली, तर त्यावरील एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी. प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला गेलाय. साखरेची किंमत 25% वाढली, पेट्रोलची किंमत 25% वाढली, आणि त्यावरील खर्च तेवढाच ठेवायचा. याचा अर्थ काय माहिती आहे का, समजा आपण आज 50 रुपयाचं पेट्रोल गाडीमध्ये टाकतोय, उद्याही 50 टाकतोय, परवाही 50 टाकतोय, पण पेट्रोलचा रेट हा वाढत चाललाय, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी कमी मिळणार आहे. ठीक आहे, आपण तेवढ्याच रुपयाचा रोज खरेदी करतोय. साखर आज 100ची घेतली, उद्या 100ची घेताय, पण आज साखरेचा रेट वेगळा आहे, उद्या साखरेचा रेट वेगळा आहे, तर साखर कुठेतरी कमी मिळणार नंतर. मग तुम्हाला तोच प्रश्न विचारलाय की त्यावरचा एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखरेच्या वापरात किती टक्क्यांनी कपात करावी लागेल, आणि किती टक्क्यांनी कपात म्हणजे किती टक्क्यांनी कमी. मग तेच करायचं, काय करायचं, टक्क्यांनी कमी मध्ये जायचं. टक्क्यांनी कमी मध्ये फॉर्म्युला काय आपला, आर भागिले इथे लिहायचं 100. कमी असेल तर काय म्हटलं तुम्हाला लोकांनी, इथं प्लस करायचं. किती सिंपल आहे, कमी असेल तर त्याच्या उलट प्लस करायचं, जास्त असेल तर इथं मायनस करायचं, आणि त्याला गुणिले काय करायचं, इथे 100 करायचा. आता ह्या अख्ख्या गणितामध्ये फक्त एवढी 25%ची किंमत दिली, 25%. ठीक आहे, मग ते 25%ची किंमत आपण टाकूया, इथं 25 टाकूया, आणि 100 अधिक 25 125 करून टाकू आपण, कारण बेरीज केलेली इथं, आणि गुणिले काय 100 आहे. चला संपूर्ण टाका गणित. ते 25 एक 25, 25 5 सव्वाशे, पाठ करा 25चा. ठीक आहे, आणि मग 5ने 100ला डायरेक्ट भाग जातोय. अतिशय सोपं गणित झालं ते. 5 2 10 पुढचा 0. उत्तर आलं फक्त 20 एक 20, म्हणजे 20% तुम्हा लोकांना साखर कमी घ्यावी लागेल, म्हणजे कपात करावी लागेल. 20% साखर तुम्हाला कमी मिळेल. संपला विषय. 20%चा ऑप्शन आहे पर्याय नंबर 4 मध्ये. एकदम सोपं होतं, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आपण एका वस्तूच्या खर्चावरती आणलं, हे लक्षात घ्या. ते वापरता येतं आपल्याला तिकडं. आणि मग या प्रकारचंच गणित तुम्हाला लोकांना आता पुढे दिलंय. कांद्याच्या किमती, कसल्या किमती, कांद्याच्या किमती 12% कमी झाल्यास, किती टक्क्यांनी कमी झाल्यास, 12% घटल्या. म्हणजे कांदा आधी खूप महाग मिळायचा, आणि आता कांद्याची किंमत कमी झाली. पण आपण कालही 100चा घेतला आणि आजही 100चा घेतोय, तर काल कांदा कमी मिळाला होता, आज कांदा तुम्हाला जास्त मिळणार आहे, कारण किंमत घटली कांद्याची, आणि आपण तेवढ्याच रुपयाला कांदा घेतोय. बरं लक्षात घ्या. तर आधी इतक्याच रुपयांचा कांदा खरेदी केल्यास किती टक्के कांदा हा जास्त मिळेल, किती टक्के कांदा जास्त मिळेल, म्हणजे टक्क्यांनी जास्त. टक्क्यांनी काय करायचं, इथे जास्त करायचं, इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, आर भागिले इथे 100 आला, इथे विसरलात काय करायचं, तर जास्त असेल
तर इथं मायनस करायचं. किती सोपं आहे, उलटं करायचं ना, उलटं. आणि मग आता किंमत टाकायची. कुठली किंमत टाकायची, तर आता कांद्याच्या किमती 12% कमी झाल्यास आधी इतक्याच, मग तुम्हाला 12% किंमत दिली त्याने. आरची किंमत किती आहे, 12. मग आपण इथे लिहूया 12 भागिले, इथे मी लिहून दाखवतो 100 वजा 12, आणि त्याला इथे गुणिले काय बाबानो, गुणिले 100. एकदम बेसिक आहे, सोपं साधं सरळ आहे. बघू आपण काय होतंय. 12% घटल्यात बरं किमती, म्हणून आपण इथे त्याला नंतर असं म्हटलं की कांदा किती टक्क्यांनी जास्त मिळणार आहे. मग टक्क्यांनी जास्त म्हणजे इथं आपण मायनस दाखवला, लक्षात घ्या. आता हे सॉल्व्ह करू आपण. इथे 12चं 12 भागिले 100तून 12 गेलं, इथं आला 88 आणि गुणिले किती आहे, 100 आहे. आता व्यवस्थित या दोघाला भाग जाईल 4ने. 4चा पाडा, इथं 4 त्रिक 12, ठीक आहे. इथे या साईडला 4 दुने 8, परत 4 दुने 8, परत 100 आणि 22ला भाग जाईल 2ने. तर 2ने बे एक बे, बे एक बे, आणि तर बे पंचे 10 आणि पुढचा एक 0. ठीक आहे, अजून काय सुटलं नाही बरं. वरती काय राहिलं माहिती आहे का, वरती राहिला 50 गुणिले 3, 5 त्रिक 15, इथे बनला 150 आणि भागिले खाली काय राहिला 11. 150 भागिले 11% कांदा जास्त मिळेल आपल्याला. मग याला आता ऑप्शन आपल्या दिल्याप्रमाणे आपल्याला आणायचं नाही. असंही कळतंय छेदामध्ये 11 आहे, तर इथं ऑप्शनमध्ये छेदामध्ये 11 इथंच आहे. इथं पूर्ण भाग इथं दाखवलेला आहे, पण पूर्ण भाग काय जात नाही 150ला. तरी आपण चेक करू, बघा लक्षात आहे सगळ्यांनी. 150ला 11ने भाग द्यायचा आहे. 11चा पाडा बोला आपण. 11 इथं बघा, 11 एक 11, उरलं किती 4 म्हणजे 40. मग 11 त्रिक 33, 40 मधून 33 गेलं, उरलं किती 7, तर 13.7/11 हा ऑप्शन आहे आपला, पर्याय नंबर 1 समोर आहे सगळ्यांच्या. एवढा टक्क्यांनी कांदा जास्त मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. सो या प्रकाराला आपण इथं आपण वाइंड अप करतोय. या पद्धतीने गणित करा. इतकं सोपं आहे, साधं सरळ आहे, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची. धन्यवाद.